ऑल राईट, रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. टू दिस 3 days न्यूरो मनी जिम या 3 दिवसाच्या जिम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात पहिले सुरुवात करूयात की व्हाय आर वी हिअर. आपण इथं का जमलो आहोत आणि तुमचा इथं येण्याचा उद्देश काय? तुमचा इथं यायचा उद्देश काय? प्लीज तुम्ही चॅट मध्ये सांगू शकता किंवा जस्ट अ मिनिट. एक 2 मिनिटच वेळ घेतोय कारण काही काही लोकांना काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतात त्याच्यामुळं. ऑल राईट. सो इथं तुमचं येण्याचा उद्देश काय आहे? आपण मगाशी पण डिस्कस करत होतो आणि आता पण परत एकदा मला तोच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे, की व्हाय आर यू हिअर? तुम्ही चॅट करू शकता किंवा हँड रेज करून उत्तर देऊ शकता. व्हाय आर यू हिअर? एक दोन लोकांनी सांगितलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काही सांगायचं का, की तुम्ही इथं का आहात? जेवढं तुम्ही चॅटचा वापर कराल आणि टू वे कम्युनिकेशन ठेवाल, तेवढं सगळ्यांसाठी चांगलं. ऑल राईट, ऑल राईट. सो लेट मी अगेन गो बॅक. या सगळ्या लोकांमध्ये काय कॉमन आहे? ही सगळी जी लोक दिसतात तुम्हाला या स्क्रीनवर, ह्यांच्यामध्ये काय कॉमन आहे? ही सगळी लोक यशस्वी आहेत. प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये खूप चांगलं काम करतोय. बिल गेट्स असेल, अमिताभ बच्चन असेल, सद्गुरू असतील, विराट कोहली असेल. पण या सगळ्यांमध्ये एक एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे सगळेजण सक्सेसफुल आहेत. राईट? प्रत्येक जण सक्सेसफुल आहे या चारही क्षेत्रांमध्ये. डेफिनेटली ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचेही लोक सक्सेसफुल आहेत, जे आपल्याला मी सगळ्यांना इथं नाही आणलं. पण एक मोजकी 3-4 लोक, की जी मला वाटतात, की ठीक आहे बाबा, ही लोक सक्सेसफुल आहेत, सगळ्यांना कुणाचं दुमत नसावं. आता जर का आपण सक्सेस या गोष्टीचा विचार केला, तर सक्सेस म्हणजे नक्की काय? अमिताभ बच्चनचं सक्सेस आपण असं म्हणू शकतो का, की त्यांनी एवढे शेकडो पिक्चर्स मध्ये काम केलं, सुपरस्टार बनला, किंवा विराट कोहलीनी अ, हजारो रन्स केले आणि तो सक्सेसफुल बनला, किंवा सद्गुरूंकडं लाखो फॉलोअर्स आहेत त्याच्यामुळे ते सक्सेसफुल आहेत. सो व्हॉट इज द रिझन दीज पीपल आर सक्सेसफुल? आणि जेव्हा एक एलिमेंट आपल्याला जर का कॉमन शोधायचा असेल, तर तो एक आहे, तो म्हणजे पैसा. या प्रत्येक व्यक्तीकडं मुबलक पैसे उपलब्ध आहेत. दॅट इज वन ऑफ द पॅरामीटर ऑफ सक्सेस. या सगळ्यांचा एक पॅरामीटर ऑफ सक्सेस आहे, या सगळ्यांकडे पैसे आहेत. हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट दिस इज ट्रू? प्लीज टाइप येस इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट दिस इज ट्रू?
तुमच्यापैकी किती किती लोकांना असं वाटतंय की ही लोक सक्सेसफुल आहेत? प्लीज टाइप इन दी चॅट बॉक्स की तुम्हाला वाटतं की सगळेजण सक्सेसफुल आहेत. ओके. सो मुव्हिंग अहेड. यापैकी नंबर वन आणि नंबर टू, आय हॅव मोर मनी आणि आय वॉन्ट मोर मनी. माझ्याकडे खूप पैसे आहेत किंवा मला खूप पैसे पाहिजेत. तुमचं थॉट प्रोसेस, तुमची विचारधारा किंवा तुमचं जे इनर डायलॉग आहे, तो यापैकी काय आहे? आय हॅव मोर मनी का आय वॉन्ट मोर मनी? 1 ला आय हॅव मोर मनी आणि 2 ला आय वॉन्ट मोर मनी. माझ्याकडे पैसे आहेत असं मला वाटतं, का मला अजून पैसे पाहिजेत असं मला वाटतं. इंटरनली खरोखर काय वाटतं ते टाइप करायचं. 1 ला आय हॅव आणि 2 ला आय वॉन्ट. 1 ला आय हॅव आणि 2 ला आय वॉन्ट. 2, 2, 1. आय हॅव मोर मनी. 1, 1, 2, 2, 2, 2. आय वॉन्ट मोर मनी. 1. Rajesh is saying 1. Dr. Santosh Mane 2. ओके. आता आय वॉन्ट मोर मनी आणि आय हॅव मोर मनी ह्याच्यामध्ये काय नक्की गल्लत होतीये? प्रीती सिंग, आय एम समवेअर इन बिटवीन, की माझ्याकडे पैसे आहेत पण आणि मला पाहिजेत पण. डेफिनेटली की पैसे आहेत पण आणि पाहिजे पण. हे दोघांच्या मध्ये पण एक तिसरं आन्सर आलेलं आहे, की समथिंग इन बिटवीन. व्हेरी गुड. सो या 3 दिवसामध्ये आपण हे समजून घेणार आहोत, की आय हॅव मोर मनी ही थॉट प्रोसेस योग्य आहे का आय वॉन्ट मोर मनी ही थॉट प्रोसेस योग्य आहे? हे सगळं समजवत असताना त्याच्या आधी आय जस्ट वॉन्ट टू यू नो टेल अबाउट मायसेल्फ. मी माझ्याबद्दल थोडं सांगतो. 1च मिनिट घेईन, जास्त नाही. माझं नाव डॉक्टर योगेश दाऊदखाने. 2008 पासून मी या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये काम करतोय. NLP म्हणा, सबकॉन्शियस माइंड, रेकी, बऱ्याचशा गोष्टी करून बघितल्या. सेल्फ डेव्हलपमेंट या एका गोष्टीने खूप पछाडलं गेलो होतो, अजून पण आहे. आणि एक लक्षात आलं, की काही लोकं सक्सेसफुल होतात, काही लोकं नाही होत. काहीतरी रिझन असलं पाहिजे, काहीतरी टेक्निक असली पाहिजे, काहीतरी टूल असलं पाहिजे, की जेणेकरून लोकं सक्सेसफुल होतात. आणि ही जर्नी जी चालू झाली, ती आजतागायत चालू आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो, वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांच्याकडून शिकलो, त्यांच्याकडून गोष्टी समजून घेतल्या, ॲप्लाय केल्या, रिझल्ट्स बघितले, लोकांना सांगितले, त्यांना रिझल्ट्स मिळाले. असं करता-करता हा प्रवास चालू झाला. आणि स्पेसिफिकली बरीचशी मंडळी इथं पॉडकास्ट बघून आलेली आहेत. तर तिथं पण ते सांगितलं, इथे ते सांगतो, की मराठीमध्ये या गोष्टी करणारं आणि ऑथेंटिक पद्धतीने करणारं. मी स्वतःला ऑथेंटिक म्हणतो कारण का ही स्क्रीन तुमच्या समोर दिसतीये. हे सगळी जी लोकं आहेत, ह्यांच्याकडं ॲक्चुअली जाऊन शिकलेलं आहे. So, whatever I'm going to teach you, whatever I'm going to share with you is directly from the source. NLP जर का आपण म्हणतो तर डॉक्टर रिचर्ड बँडलर मध्ये दिसतात, की जे को-क्रिएटर ऑफ NLP चे त्यांच्याकडे जाऊन शिकलोय. पॉल मॅकेना, जो जगातला ग्रेटेस्ट हिप्नोथेरपिस्ट आहे त्याच्याकडे शिकलोय. बरीच बरीच मंडळी आहेत, बऱ्याच लोकांकडून शिकलो आणि अक्षरशः लाखो लाखो रुपये खर्च केले या सगळ्या गोष्टीसाठी. का? कारण मला उत्तर पाहिजे होतं, की का काही लोकं सक्सेसफुल होतात आणि का काही होत नाही. सो त्यापैकी वन ऑफ द मेंटॉर ही गेव मी दीज क्वेशन्स. एका मेंटॉरने हे क्वेशन्स आम्हाला दिले होते आणि जवळपास 80% लोकांनी त्यावेळेला मला आठवतंय, आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं, की वी वॉन्ट मोर मनी. आम्हाला भरपूर पैसे पाहिजेत. कारण ऑलरेडी कर्ज काढून अ, विमानाची महागडी तिकीटं बुक करून, हॉटेल्स बुक करून, परदेशात जायचं, राहायचं आणि हे म्हणायचं, की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. नाही, मला जास्त पैसे पाहिजेत. ही थॉट प्रोसेस होती आणि ती कशी बदलत गेली,
ती तुमची पण या पुढच्या 2 दिवसात आपण बदलणार आहोत. एक नवीन थॉट प्रोसेस देणार आहोत. जस्ट गो बॅक टू युअर चाइल्डहुड मेमरी. लहानपणी आपले हे जे काही बिलीफ सिस्टम असतात ना, आपल्या या ज्या काही थॉट प्रोसेस असतात, ह्याचा उगम कुठेतरी लहानपणी चालू झालेला असतो आणि आज जे काही तुमचं वय आहे, आफ्टर 35 या सगळ्या गोष्टी परमनंटली सेट झाल्यासारख्या होतात. कारण आपण त्याला तोडायचा प्रयत्न करत नाही. एक सेट कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि आपल्याला असं वाटतं, की हीच खरी गोष्ट आहे आणि हेच योग्य आहे. गो बॅक टू द टाईम व्हेन यू वर किड, की जेव्हा तुम्ही 2री, 3री, 4थी, 5वीत होता आणि त्यावेळेला अशा कितीतरी गोष्टी कदाचित तुम्हाला आत्ता आठवतील, की ज्या त्या काळी खरोखर एक्सपेन्सिव्ह वाटत होत्या, महाग वाटत होत्या. अगदी मला आठवतंय, की भेळ खायची जरी म्हणलं, कदाचित ₹4-5 तेव्हा रेट असेल, आय डोंट रिमेंबर. पण ती सुद्धा लक्झरी वाटत होती. एखादी गोष्ट कार माझ्या लहानपणी आमच्याकडे नव्हती, तर कारचं एक अप्रूप वाटत होतं. टू व्हीलर सो एक्सपेन्सिव्ह वाटत होती. त्या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह वाटत होत्या. कुठेतरी एक प्रोग्रामिंग बनत गेलं, की ह्या महाग गोष्टी आहेत, त्या लोकांसाठी आहेत, आपल्यासाठी नाही. विमान बघत यायचं बाहेर पळत-पळत आणि विमान बघायचं आणि हे कधी डोक्यात असं आलं नाही किंवा येऊ शकलं नाही, की आपण कधी विमानात बसू. सो आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट युअर चाइल्डहूड. गो बॅक टू दॅट टाईम. त्या वेळेमध्ये जावा आणि तुमच्या चाइल्डहूड बद्दल काही आपण एक 2-5 मिनिटं घेणार आहोत. धिस इज अ वर्कशॉप आणि या वर्कशॉपमध्ये तुम्हाला काम करायचंय. थिअरी असणारच आहे, पण प्रॅक्टिकल्स आहेत. सो इन द नेक्स्ट 5 मिनिट्स रिमेंबर युअर चाइल्डहूड मेमरीज रिलेटेड टू मनी स्पेंडिंग. तुम्ही कुठं पैसे खर्च केले, तुम्ही म्हणजे तुम्ही नसेल केले, तुमच्या आई-वडिलांनी केले असतील. त्यांनी सांगितलं असेल, की "अरे, ही गोष्ट महाग आहे, परवडत नाही, हे आपल्यासाठी नाहीये, की पैसे काय झाडाला लागतात का?" सो तुमच्या मनी बिलीफ्स कुठं काय तयार झाल्या? गो बॅक. तुमचे काही एक्सपिरियन्स आहेत. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की भेळ खाणं सुद्धा महाग वाटत होतं. एक एक किस्सा सांगतो, की आमचे शेजारी त्या काळी कुणीतरी त्यांच्याकडे पाहुणे आले होते आणि त्यांनी जीप आणली होती. कारण जीप, कमांडर जीप मला अजून आठवतंय, की ती जीप अशी होती, की तीच एक फार म्हणजे कार हा प्रकार एवढा नव्हता, पण ती जीप वगैरे या गोष्टी चालायच्या त्यावेळेला. तर माझ्या डोक्यात हे आलं आणि मी माझ्या आईला विचारलं होतं, की आपले कोणी पाहुणे नाहीयेत का, की ज्यांच्याकडे कार असेल किंवा कार आहे? म्हणजे ते पण आपल्याकडे आले, तर आपल्या पण दारामध्ये गाडी येईल. मित्रांनो, हा थॉट पण नव्हता, की आपण स्वतः गाडी विकत घ्यावी. थॉट थॉट काय होता माझा? की आपले कुणी नातेवाईक आहेत का? जसे शेजारच्यांकडे नातेवाईक आले, ज्यांच्याकडे गाडी आहे, कार आहे, जीप आहे. तसे आपले कुणी नातेवाईक आहेत का, की ज्यांच्याकडे गाडी आहे, आपण त्यांना घरी बोलवूयात. सो दॅट वॉज द थॉट प्रोसेस. सो आय वॉन्ट यू टू टेक 5 मिनिट्स. तुम्ही 5 मिनिट घ्या आणि तुमच्या मनी बिलीफ बद्दल, तुमच्या चाइल्डहूडच्या एक्सपिरियन्सेस बद्दल आणि चाइल्डहूडचे जे तुमचे थॉट प्रोसेस आहेत त्याच्याबद्दल जे काही तुम्हाला आठवतंय, ते एकतर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा किंवा इफ पॉसिबल तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहून काढा. iPhone is saying purchasing cycle at 8th standard but not possible. 8वी मध्ये सायकल पर्चेस करायची होती, पण ती महाग वाटत होती. आज iPhone घेऊन हिंडतायत. राइट? सी वी आर गोइंग टू रिव्हॉल्व. जसं मी मगाशी मेसेजमध्ये सांगितलं, की पी-पी-एफ मॉडेलवर काम करणार आहोत आपण. पी-पी-एफ पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. सो आजचा जो काही दिवस आहे, तो बऱ्यापैकी आपल्या पास्टच्या बिलीफ्स, पास्टच्या काही गोष्टी, त्याच्या एक्सपिरियन्सेस त्याच्यावर काम करणार आहे आणि ते एक्सपिरियन्सेस कसे आपल्या प्रेझेंटमध्ये आलेले आहेत आणि कसे आपल्या लाईफला एक बॅलन्स किंवा इम्बॅलन्स करतात त्याच्याबद्दल आपण काम करणार आहोत. राइट सर, ओके. अजून कोणाला काय आठवतंय?
सी दिस इज अ वर्कशॉप. यू हॅव टू डू द वर्क. जर का तुम्ही ते काम नाही केलं, तर ह्याच्या पुढे मी जे काही मेडिटेशन घेणार आहे, जे काही व्हिज्युअलायझेशन घेणार आहे, त्याचा कदाचित तेवढा इम्पॅक्ट नाही होणार, कारण तुम्ही त्या 1995 साली, 1990 साली नाही गेलेला. तुम्ही तुमच्या 5वीच्या वर्गात नाही गेलेला. तुम्ही तुमच्या 8वीच्या वर्गात नाही गेला. तुम्ही तुमच्या 10वीच्या वर्गात नाही गेलेला अजून. जावा. धिस इज अ वर्कशॉप. धिस इज अ वर्कशॉप. यू हॅव टू गो बॅक. कारण आजचा दिवस जो आहे तो आपल्या पास्टशी निगडीत आहे. सो वर्क ऑन युअर पास्ट. अजून कोणाला, किंवा तुम्ही लिहिलं असेल तर टाइप 1 इन दी चॅट बॉक्स की तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलंय. सो दॅट मला कळेल की तुम्ही लिहून तुमचं झालेलं आहे. जीन्स पॅन्ट, इट्स टू एक्सपेन्सिव्ह फॉर मी. येस, आय स्टील रिमेंबर. त्या काळी मला आठवते ₹300 लागायचे जीन्स पॅन्ट विकत घ्यायला, आणि ते ₹300 असे वाटायचे, अरे बापरे, ₹300 ची पॅन्ट. त्यात पण लिटरली परवाच आम्ही काही मित्र सगळे बसलो होतो आणि या अशा जुन्या आठवणी आल्या, तेव्हा एकाने ही आठवण सांगितली की अरे आपण पुण्यामध्ये जायचो आणि तिथं एक दुकान होतं, की तो दुकानदार पॅन्टचा कलर बदलून द्यायचा. म्हणजे निळी पॅन्ट आता जुनी झालीये, मग त्याला काळी करून टाकायची, म्हणजे नवीन काळा कलर तयार झाला. किंवा काळी पॅन्ट आहे, काळी जीन्सची पॅन्ट आहे, आता ती खूप जुनी झाली, त्याचा कलर खराब झालेला आहे. आता त्याला डार्क ब्लू कलर आहे. तर 2च कलर करायचा, डार्क ब्लू आणि ब्लॅक. हे 2 कलर मध्ये बुडून आणली की पॅन्ट नवीन. दोज वर आवर बिलीफ्स. दोज वर आवर बिलीफ्स. प्लीज प्लीज अंडरस्टँड की तुमचा जो प्रेझेंट आहे तो तुमच्या पास्ट वर निगडीत आहे. जसं आपण एखाद्या जमिनीमध्ये एखादं रोप लावतो, एखादी जर का खूप सुपीक जमीन असेल, तर तिथं येणारं रोप, तिथं येणारं झाड वर्सेस एखादी खराब जमीन असेल आणि तिथं येणारं तेच झाड, तेच बी, दोन्ही झाडांमध्ये फरक असतो. सो आज आपण तिथं कुठेतरी खड्डा खणणार आहोत आणि बघणार आहोत आपल्या पास्टमध्ये की काय आपल्या बिलीफ सिस्टीम होत्या. जीन्स पॅन्ट नंतर कोणीतरी सांगितलेलं आहे, हॉटेलमध्ये जेवण करणं, चांगल्या शाळेत शिकणं जमलं नाही, त्या परिस्थितीत राहावं लागलं. येस, हॉटेल्स वेर एक्सपेन्सिव्ह. न्यू बुक्स, न्यू क्लॉथ्स, न्यू बायसिकल एक्सपेन्सिव्ह फॉर मी. बरेचशी लोक, आय आय कॅन रेझोनेट विथ यू. कारण या गोष्टी जशा तुम्ही अनुभवल्या तशा मी पण त्या काळी अनुभवल्यात. मला आठवते की माझी बहीण होती, तिची पुस्तकं मी वापरायचो आणि माझी पुस्तकं माझी दुसरी बहीण वापरायची. म्हणजे एका बहिणीकडून ती पुस्तकं आणायची, मावस बहिणीला द्यायची. आपण एकच पुस्तकांचा सेट तिघ जण वापरायचे. ही थॉट प्रोसेस होती. आता ती गरिबी होती का काटकसर होती का काय होतं, दॅट वी आर गोइंग टू एक्सपिरियन्स अँड एक्सप्लोर. बट ऍट लीस्ट इटिंग वडापाव वॉज ऑल्सो एक्सपेन्सिव्ह. येस, आम्ही चाळमध्ये राहायचो तेव्हा बिल्डिंग मध्ये राहण्याची खूप इच्छा होती. ओके, फोर व्हीलर कधी घेऊ की असं वाटलं स्वतःची घेत. ओके, वाटलंच नव्हतं. गरिबी होती. ऑल राईट. सो आता आता विचार करा, माइंड आपलं कसं काम करतं. आपलं माइंड जे आहे, जे जुने आपले थॉट प्रोसेस आहेत, जुने आपले जे काही आठवणी आहेत, जुने आपले जे काही गोष्टी आहेत, त्यालाच धरून पुढं पुढं नेतं. आणि आज आज आपल्याला एक, युअर टुडे इज सम टोटल ऑफ युअर पास्ट डिसिजन्स. तुम्ही पास्ट मध्ये जे काही निर्णय घेतले त्याचा सम टोटल म्हणजे आजचा दिवस. आणि जर का तो तुम्हाला योग्य वाटत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी गुड. जर का तो योग्य वाटत नसेल तर काहीतरी कुठंतरी चुकतंय, काहीतरी कुठंतरी गडबड आहे, आणि ती गडबड ठीक करण्यासाठी आपण इथं सगळे जाऊन जमलेलो आहोत. हाऊ डू यू फील वेन यू स्पेंड मनी ऑन एनिथिंग. तुम्ही कुठल्याही गोष्टीवर आज पैसे खर्च करताय. आता पास्ट मध्ये नाही, आज आपण आज मध्ये येत आहोत 2025 साली. 2 जून 2025 या तारखेला येतोय. आणि हाऊ डू यू फील जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी, रॅन्डम कुठल्याही गोष्टीवर पैसे खर्च करता,
त्यावेळेला तुमची आजची भावना काय असते? तुम्ही मोबाईल विकत घेता, पुस्तकं विकत घेत असाल, भाजी विकत घेता, किराणा विकत घेता, फर्निचर बदलतो माणूस. कितीतरी गोष्टी आपण विकत घेतो. सो आज जेव्हा तुम्ही पैसे खर्च करता, व्हॉट इस युअर थॉट प्रोसेस टुडे? न्यूट्रल म्हणजे दिवाळीला आपण खरेदी करतो, बर्थडेला खरेदी करतो, हॉटेलला जेवायला जातो. अनेक असंख्य ठिकाणी पैसे खर्च करतो आपण. तर आज पैसे खर्च करताना व्हॉट इस युअर थॉट प्रोसेस? मोस्टली गिल्टी आफ्टर बायिंग आफ्टर हॅपीनेस ऑफ बायिंग. ओके. म्हणजे विकत घेताना वाटतं, की विकत घ्यावं, घ्यावं, घ्यावं आणि विकत घेतल्यानंतर एक गिल्ट मनामध्ये येते. ओके. दिस इज व्हेरी कॉमन. काही लोकांना लाज वाटते, काही लोकांना गिल्ट वाटते, काही लोकांना कन्फ्युजन वाटतं, की खरंच विकत घेऊ का नको? एखादी गोष्ट एवढी एक्सपेन्सिव्ह आहे, ती घेऊ का नको? या सगळ्या गोष्टी होतात. पण ह्याच्यापेक्षा गिल्ट, सेम फीलिंग गिल्ट आफ्टर सम टाईम. ओके. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे, हाऊ डू यू फील व्हेन यू हॅव टू स्पेंड मनी ऑन अनवॉन्टेड थिंग्स? आपण ज्यावेळेला बाकीच्या नॉर्मल गोष्टी विकत घेतो, त्यावेळेला जर का गिल्ट वाटते, हे वाटतं किंवा तुम्ही न्यूट्रल पण असाल कदाचित. हां, ठीक आहे. रोजच्या रोज मला मोबाईल खराब झाला तर मोबाईल घ्यावाच लागतो. पेट्रोल गाडीमध्ये भरावंच लागतं. इन्शुरन्सचे पैसे भरावेच लागतात. इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. ऑल दोज थिंग्स आर देअर. बट नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि हाऊ डू यू फील व्हेन यू हॅव टू स्पेंड मनी ऑन अनवॉन्टेड थिंग्स? अनवॉन्टेड गोष्टींवर जर का पैसे खर्च करावे लागले तर काय वाटतं? आता ही गोष्ट वेगळी. अनवॉन्टेड गोष्टींवर पैसे खर्च म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही मोबाईल बघताय आणि अचानक मोबाईल पडला आणि त्याची ग्लास तुटली. दुकानात गेलात, तो म्हणला ₹2000 खर्च येईल. ही झाली अनवॉन्टेड. कारण तुम्हाला तर बदलायची नव्हती. तुम्हाला स्वतःहून तर ते मोबाईलची ग्लास बदलायची नव्हती. पण बिकॉज ऑफ सम ॲक्सिडेंट तुमच्या हातून मोबाईल पडला आणि तुम्हाला ती गोष्ट बदलावी लागली. अनवॉन्टेड. तुमच्या हातून मे बी एखादा ग्लास फुटला घरातला आणि तो तुम्हाला बदलावा लागला. टीव्हीचा रिमोट अचानक खराब झाला आणि तो बाजारात जाऊन तुम्हाला ₹200 चा रिमोट घ्यावा लागला. गिल्टी वाटतंय, नॉट कम्फर्टेबल, पैसे संपतील का अशी भीती वाटते, फीलिंग लॅक, मी तर नशिबाला लाखोला वाहतो. ओके. त्रास आणि चिडचिड होते. अनवॉन्टेड गोष्टींवर पैसे खर्च करताना काय होतं? वॉन्टेड गोष्टींवर पैसे तरी माणूस खर्च करू शकतो, की चला बुवा आपल्याला ही गोष्ट पाहिजे आणि आपण विकत घेतली. मला पाहिजे होती म्हणून मी विकत घेतली. मग ती भाजी असेल, किराणा असेल किंवा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा कपाट असेल, फर्निचर मला पाहिजे होतं मी विकत घेतलं. पण एखादी गोष्ट कुणीतरी फोडली. तुमच्या घरी कोणी पाहुणे आले, त्यांचा लहान मुलगा आहे, त्यांनी काहीतरी तोडून टाकलं. हां, आता तुम्ही तर त्यांना म्हणू शकत नाही, "बाबा नुकसान भरपाई द्या." डेफिनेटली तुम्ही काय म्हणणार, "जाऊ दे, जाऊ दे, लहान मुलगा आहे." पण आतमध्ये, आतमध्ये काय चाललंय? हे जे 2 डोळ्यांच्या मधले जे काही आहे ना, त्याच्यात जे काही चालतं, युअर इनर वर्ल्ड, दॅट इज व्हेरी हॉरिबल. खूप हॉरिबल, खूप विचित्र पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात. सो त्रास, चिडचिड होते, डिस्टर्ब होतो, अ, ताणतणाव येतो. ओके. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या, की या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायच्यात. किती लोकांना वाटतं, की या या गोष्टी आपल्याला बदलायला पाहिजेत. कुठेतरी चांगल्या लेव्हलला जीवन जगलं पाहिजे, कुठेतरी चांगल्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, असं किती लोकांना वाटतंय? प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स, की तुम्हाला वाटतंय, की आय वॉन्ट टू चेंज. मला गोष्टी बदलायच्यात, मला गोष्टी बदलाव्याशा वाटतात म्हणून प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स. येस. ऑल राइट, ऑल राइट. एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो. हे 2 मुलं असतात. म्हणजे एखाद्या
आज आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे आणि ते सिक्रेट जर का तुम्हाला खरोखर लक्षात आलं, या गोष्टीच्या माध्यमातून, बिलीव्ह मी, तुमची फायनान्शियल डेस्टिनी बदलायला सुरुवात होईल. एन-एल-पी सांगतं, की आपण बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा खूप लक्ष देऊन ऐका. एन-एल-पी म्हणतं, की आपण बाहेरची परिस्थिती बदलू शकत नाही. बाहेर हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये सिंह आहेत, वाघ आहेत. हे वाघ तुम्हाला खाणार आहेत. तुम्ही वाघाला बदलू शकता का? तुम्ही वाघाला म्हणू शकता का, की "अरे बाबा रे, मी खूप चांगला आहे. मला नको खाऊस." तुम्ही वाघाला म्हणू शकता का, की "अरे मी देवाची सेवा करतो. मी दर रविवारी मंदिरात जातो, गुरुवारी अ, मंदिरात जातो. मी जप करतो, अमुक करतो. मला खाऊ नकोस." वाघ काय म्हणणार? "मला भूक लागली, माझा मूड झाला, मी खाणार." वाघ आपल्या दृष्टीने कोण आहे? तर ही जी काही आपल्या सभोवतालची परिस्थिती आहे, एन्व्हायर्नमेंट ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, जे काही एन्व्हायर्नमेंट आहे, त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सगळे आले. तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक, अ, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुम्ही सोडून सगळेजण. नवरा, बायको, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ-बहीण सगळेजण हे कुठल्या ना कुठल्या रूपात वाघ आणि तुम्ही पण त्यांच्यासाठी. इट इस नॉट वन वे प्लीज. तुम्ही पण त्यांच्यासाठी वाघ आहात कारण तुम्ही तुमच्या हिशोबाने चालता. माय वे और हायवे. ते त्यांच्या हिशोबाने चालतात. सो प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने चालतं आणि एन-एल-पी म्हणतं, की आपल्याला या वाघांना व्हेजिटेरियन करायचं नाहीये. वी कॅनॉट मेक लायन्स एंड टायगर्स व्हेजिटेरियन. वी हॅव टू चेंज अवरसेल्फ. आपल्याला कुठेतरी आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे. सो दॅट से फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही जंगल सफारीला जाता, तर जंगल सफारीला असं जातं का, की सगळे वाघ बांधून ठेवलेत आणि तुम्ही चाललाय? नाही. आपण काय करतो? आपण एक अशी जीप बुक करतो, की ती जीप प्रोटेक्टेड असेल, की ज्याच्यामध्ये ते काय म्हणतात त्याला फॉरेस्ट ऑफिसर्स असतील, त्यांची लोकं बसलेली असतात आणि मग ती जीप तुम्हाला घेऊन जाते. जर का ती जीप नसेल तर तुम्ही म्हणाल दुसरं काय सोल्युशन आहे? तुम्हाला हत्तीने जाऊ शकतो आपण हत्तीवर बसून. ठीक आहे, हत्ती पण नसेल तर तुम्ही कदाचित म्हणाल, "बाबा रे, मी आपल्या रूममध्ये बसतो. मला जंगलात जायचं नाही." का? कारण माझ्याकडं जर का काही एखादं प्रोटेक्शन नसेल आणि मी जंगलात गेलो आणि काय झालं, तर हू इज रिस्पॉन्सिबल? आय एम रिस्पॉन्सिबल. माझी जबाबदारी आहे. सो मला जर का व्यवस्थित राहायचं असेल, तर आय नीड टू प्रोटेक्ट मायसेल्फ. मला स्वतःला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. सो हा फार महत्वाचा मुद्दा आहे, की वी कॅनॉट चेंज अदर्स. एन-एल-पी म्हणतं आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःला बदलण्यासाठी इथं आलो आहोत. इथं जर का कोणी आला असेल, की एन-एल-पी करून मी लोकांना बदलीन आणि त्यांचं सगळं तो वेडा वागतोय, की तो नीट वागत नाही, त्याची आयुष्य चेंज करायचं. नो, नो, नो. देन यू आर ॲट द रॉन्ग प्लेस. इट इस यू हू हॅव टू चेंज. तुम्हाला बदलायचंय. कटू आहे, पण सत्य आहे. कसं बदलायचं? का बदलायचं? एक छोटीशी स्टोरी सांगतो. आणि या स्टोरीमध्येच आत्तापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं, की पैशाबद्दलची भावना, त्याचं एक फार महत्वाचं गुपित या स्टोरीमध्ये दडलेलं आहे. एका आई-वडिलांना 2 मुलं असतात. ही जी 2 मुलं आहेत आणि त्यांना आई-वडील मार्केटला जातात एक दिवशी संडेला आणि येता-येता मुलांना काय आणायचं म्हणून मुलांना कार्स घेऊन येतात. छोट्या खेळण्यातल्या गाड्या घेऊन येतात आणि एक जो मुलगा असतो हे दोन्ही मुलं असतात त्यांना रेड कलरची कार आणतात. दोघं जण खेळतात पहिले, तुझी गाडी कशी, माझी गाडी कशी. आई-वडिलांना माहिती की बाबा रे, एकाला निळी आणली, एकाला लाल आणली, तर दोघांच्यात भांडणं होणार, की मला ज्याला लाल पाहिजे तो म्हणणार मला निळी. या सगळ्या गोष्टी होतात. छोटी-मोठी आणली तरी प्रॉब्लेम. वेगळं काही काही नाही. आई-वडील काय करतात, ते शहाणे असतात. ते म्हणतात दोघांना सेम कलरच्या, सेम साइजच्या, सगळ्या सेम, दोन्ही सेम गाड्या गिफ्ट दिल्या. आता तर काही प्रॉब्लेम नाही. नाही काही प्रॉब्लेम नाही. दोघं मुलं खेळायला लागतात. खेळून होतं अर्धा तास, 2 तास, 3 तास, 4 तास झाले. दिवस जातो आणि बाय द एंड ऑफ द डे एक मुलगा
येतो आणि म्हणतो, "पप्पा मला ही जी गाडी आता तुम्ही आणली ना, ही बोर झाली. मला नवीन काहीतरी द्या." ही काहीतरी मजाच नाहीये त्या गाडीमध्ये. ह्याचं चाकच निघतंय. अ, ही छोटीच गाडी आहे, मोठीच आहे. असं काही ना काही कंप्लेंट करतो आणि तो म्हणतो, की मला काहीतरी नवीन खेळलं पाहिजे. उद्या तुम्ही मार्केटला जाल, परत मला एक अ, नवीन गाडी आणा. किंवा तो म्हणतो, की मला रेड कलर नको होता. ऑलरेडी माझ्याकडे रेड कलरच्या 2 गाड्या आहेत. मला ब्लू कलर पाहिजे होता किंवा मला अमुक पाहिजे होतं, तमुक पाहिजे होतं. दुसरा मुलगा जो आहे, त्याला वडील विचारतात, "का रे बाळा, तुला पण असा काही प्रॉब्लेम आहे का?" तो म्हणतो, "नाही, मला ती गाडी आवडली. मी खेळतोय आणि मी अजून खेळणार आहे. मी उद्या पण खेळणार आहे. उद्या मी ही गाडी माझ्या शाळेतल्या मित्रांना दाखवणार आहे आणि त्यांना पण अ, मजा येईल ही गाडी बघितल्यावर." असं तसं दुसरा मुलगा. एक राम, एक श्याम. पहिला मुलगा राम, की जो कंप्लेंट करतोय आणि दुसरा मुलगा श्याम, की जो त्या गाडीची स्तुती करतोय. आता इथं जमलेले अल्मोस्ट सगळेजण पॅरेंट्स असतील. आय एम नॉट सेइंग की 2 मुलांमध्ये कुठलेही पॅरेंट भेदभाव करतात. त्यांना दोन्ही मुलं सारखीच. पण ॲज अ पॅरेंट जेव्हा तुम्ही अशा 2 मुलांकडे बघाल, रामकडं आणि श्यामकडं, तुम्हाला कुणाचा अप्रोच जास्त आवडेल? रामचा का श्यामचा? प्लीज टाइप आर और एस इन द चॅट बॉक्स. कुठल्या मुलाचा अप्रोच तुम्हाला जास्त आवडेल? आर फॉर राम, एस फॉर श्याम. लेट मी सी द चॅट. श्याम, श्याम. ओके. ऑलराइट. श्याम. मॅक्सिमम लोकांची उत्तरं श्यामसाठी आलेली आहेत. मला सांगा मित्रांनो, जर का तुम्हाला श्यामचा अप्रोच आवडतो, तर आपण श्यामसारखं वागतो का आपण रामसारखं वागतोय? ही गाडी जी राम आणि श्यामला आणली होती, आपल्याला पण देवाने या हे टॉयज आहेत. गाडी ॲज अ टॉय. तुमच्याकडे पण अशी कितीतरी खेळणी आहेत. वय परत्वे खेळणी बदलत जातात. लहानपणी ती छोटी गाडी पाहिजे असती, आता तुम्हाला खरी गाडी पाहिजे. लहानपणी खोटा मोबाईल पाहिजे असतो, आता खरा मोबाईल पाहिजे. आता लॅपटॉप पाहिजे, आता बाईक पाहिजे, सुपर बाईक पाहिजे. मला चांगलं फर्निचर पाहिजे, मला चांगलं घर पाहिजे. व्हॉट आर दीज? दीज आर टॉयज. ही सगळी खेळणी आहेत. आणि ही खेळणी आपण कुठेतरी आपल्याला देवाने दिलेली आहेत, कुठेतरी आपल्याला मिळालेली आहेत आणि जर का त्या खेळण्यांबद्दल आपल्याला श्यामचा अप्रोच आवडतोय, पण बऱ्याच वेळेला आपण रामसारखं वागतो आणि आपण आहे त्या गोष्टींबद्दल कंप्लेंट करतो. आहे त्या गोष्टींबद्दल आपल्याला मनामध्ये भीती असते, की "अरे बापरे! ही गाडी माझी आहे, पण उद्या खराब झाली तर? ही गाडी तुटली तर? ही चोरीलाच गेली तर? अमुक झालं तर, तमुक झालं तर?" या सगळ्या गोष्टी होतात आणि आपण नकळतपणे रामसारखं वागायला लागतो. How many of you agree to this? की वी आर समहाऊ बिहेविंग लाइक राम. आपण कुठेतरी रामसारखं वागतोय, कुठेतरी कंप्लेंट करतोय, कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये भरलेली आहे, कुठेतरी निगेटिव्ह थॉट प्रोसेस भरलेले आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, जेवढे पैसे आपल्याला मिळाले आहेत, जी काही परिस्थिती आपली आजची आहे, त्या परिस्थितीला आपण थँक यू म्हणतो का त्या परिस्थितीबद्दल आपण कंप्लेंट करतो? ॲग्री, 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 ॲग्री. सगळेजण ॲग्री म्हणतात. का बरं? कारण दॅट इज द रिॲलिटी. सो द व्हेरी, व्हेरी फर्स्ट थिंग ऑर द व्हेरी फर्स्ट क्वेशन, जसं ते जे काल्पनिक आई-वडील होते, त्यांना रामपेक्षा श्याम प्रिय आहे. तसा तुम्ही जर का पैशाला अशा पद्धतीने बघताय, तर विल दॅट मनी लव्ह यू? तो पैसा तुमच्याशी प्रेमाने वागेल का? जसं रामनी काही मागितलं तर आई-वडील म्हणतील, "अरे यार, हा सारखाच कंप्लेंट करतो, सारखीच त्याची प्रॉब्लेम असतात, त्याची कटकट असती." कदाचित ते त्याला देतील, पण एका वेगळ्या भावनेने देतील. व्हेअर श्याम तो ओके आहे.
आणि तो मागतो असं पण नाही, पण त्याला मिळालेलं तो थँक यू म्हणतो. त्याला देताना आई-वडील जास्त प्रेमाने देतील. मी परत सांगतो, की ॲज अ आई-वडील कुठलेही आई-वडील आपल्या 2 मुलांमध्ये असा भेदभाव नाही करणार. पण मी 2 थॉट प्रोसेस बद्दल बोलतोय. डोंट टेक इट लिटरली, की नाही, नाही आम्ही तर असं नाही करत, आमची मुलांवर सेम प्रेम आहे. आय एम नॉट सेइंग दॅट. आय एम सेइंग की 2 थॉट प्रोसेस. एक रामची आणि श्यामची. रामच्या थॉट प्रोसेसला जर का पैसे तुम्ही अट्रॅक्ट करताय, तर रामच्या थॉट प्रोसेसनी करणार का श्यामच्या थॉट प्रोसेसनी करणार? पैसा तुम्हाला मनी ॲज अ पॅरेंट जर का बघितलं, तर विल दॅट पॅरेंट लव्ह यू? विल दॅट पॅरेंट लव्ह राम और विल दॅट पॅरेंट लव्ह श्याम? ते पॅरेंट ॲज अ मनी कुणाला प्रेम करतील? डेफिनेटली श्यामला. सो मूव्हिंग अहेड, मूव्हिंग अहेड, लेट्स अंडरस्टँड हीलिंग पास्ट मनी वुंड्स. आपले आयुष्यात जे काही पैशाबद्दलचे जे काही जखमा झाल्यात पास्ट मधले. मी जसं मगाशी सांगितलं, की वी आर वर्किंग ऑन पास्ट टुडे. आज आपण पास्टवर काम करणार आहोत. तर लहानपणीपासूनच्या ज्या काही पैशाच्या रिलेटेड आपल्या आठवणी आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत, काहीतरी ट्रिगर झालेलं आहे, त्या आपण आज दूर करणार आहोत. हीलिंग पास्ट मनी वुंड्स. Now, I want you to again do some exercise. For that, you need to close your eyes. Ensure की you can close your eyes. तुम्ही तुमचे डोळे बंद करू शकता हे एन्श्योर करा. आणि if required, please have a sip of water. Keep your pen and paper aside. तुमचा पेन, पेपर, डायरी जे काही आहे ते बाजूला ठेवा. आणि जर का तुम्ही ड्रायव्हिंग करत नसाल किंवा अशी कुठल्याही ॲक्टिव्हिटी करत नसाल, की जिथं तुम्ही सेफली बसू शकताय, तर डोळे मिटा. जर का तुम्ही ड्राईव्ह करताय किंवा असं कुठलं काम करताय, की जिथं डोळे मिटणं इज रिस्की, प्लीज डोंट डू दिस. सो राइट नाऊ क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रीथिंग. 3 ते 5 वेळा डीप ब्रीथिंग करायचंय. आणि आय वॉन्ट यू टू गो बॅक टू द टाईम. तुमच्या लहानपणीमध्ये जावा. इन युअर इमॅजिनेशन, तुमच्या इमॅजिनेशनमध्ये तुमच्या बालपणात जावा. इमॅजिन करा, की तुम्ही आत्ता 5वी 6वीत आहात. तुम्ही शाळेमध्ये जाताय आणि ती स्पेसिफिक घटना आठवा, की ज्या घटनेमुळं तुमच्या मनामध्ये पैशाबद्दल आढी निर्माण झाली. ज्या घटनेमुळं तुमच्या मनामध्ये पैशाबद्दल मे बी स्कार्सिटी निर्माण झाली, कमतरता निर्माण झाली, लॅक निर्माण झालं किंवा असं अशी एखादी घटना, की जी घटना एकच घटना आता बघायची आहे, एकच घटना, की ती घटना तुम्हाला त्या घटनेमुळं असं वाटलं, की बाबा रे, आपल्याकडे पैसे नाही मिळणार. असं वाटलं, की आपण श्रीमंत नाही आहोत. असं वाटलं, की आपण गरीबच राहणार. अशी कुठलीही पैशाबद्दलची निगेटिव्ह जी काही घटना तुम्हाला आठवतीये, ती घटना आठवायचा प्रयत्न करा. एकच घटना आठवा आणि इमॅजिन करा, की तुम्ही ती घटना एका टीव्हीवर बघताय. तुम्ही एका हॉलमध्ये बसलेले आहात. एक मोठा लांब हॉल आहे, पूर्ण रिकामा.
व्हाईट कलरचा. त्या हॉलच्या एंडला एक टीव्ही ठेवलेला आहे आणि त्या टीव्ही मध्ये तुम्ही ती घटना जी लहानपणीची आहे ती आत्ता बघताय. तुमच्या आणि त्या टीव्ही मध्ये साधारण एक 20 फुटाचं अंतर आहे आणि त्या टीव्हीवर तुम्ही ती घटना बघताय, ज्या घटनेमुळे तुमच्या मनीच्या रिलेटेड काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये तयार झाल्या. आता इमॅजिन करा, की त्या टीव्हीचा रिमोट तुमच्या हातात आहे आणि त्या घटनेमध्ये जे काही तुम्हाला दिसतंय, ते तुम्ही त्या रिमोटच्या साहाय्याने त्याला चेंज करू शकणार आहात. आता ती जी घटना तुम्हाला आठवतीये, त्या घटनेमध्ये काही लोकांना व्हिज्युअल्स चांगले असतील, म्हणजे त्यांना दिसत असेल ती घटना. काही लोकांना काही गोष्टी ऐकू येत असतील, कुणाचा तरी आवाज ऐकू येत असेल. स्पेसिफिकली काहीतरी कोणीतरी बोललेलं ऐकू येत असेल, की आपण गरीबच आहोत, पैसे काय झाडाला लागतात का? हे काय आपल्याला परवडणारं नाहीये. काहीतरी आवाज, कुठल्यातरी व्यक्तीचा आवाज. तो कदाचित आई-वडिलांचा आवाज असेल, तुमचा स्वतःचा आवाज असेल, एखाद्या दुकानदाराने तुमचा काही अपमान केला, त्याचा आवाज लोकांच्या मनामध्ये असू शकतो 20 वर्षापूर्वीचा, 30 वर्षापूर्वीचा. एखादी घटना, त्याची व्हिज्युअल्स दिसतायत किंवा आवाज दिसतोय किंवा ती गोष्ट कुठेतरी बॉडीमध्ये फील होत असेल. पहिले आपण व्हिज्युअल्सवर काम करणार आहे. ज्या लोकांना व्हिज्युअल्स दिसतायत, त्या टीव्हीमध्ये ते व्हिज्युअल्स तुम्हाला जसे दिसतायत, ती जी घटना तुम्ही तुमच्या मेंटल स्क्रीनवर बघताय, त्याचा ब्राईटनेस कमी करा आणि ती घटना ब्राईटनेस कमी करत ती घटना एका ब्लॅक एंड व्हाईट मध्ये कन्व्हर्ट करा. कन्व्हर्ट दॅट एंटायर थिंग इन अ ब्लॅक एंड व्हाईट सीन. दॅट टीव्ही इज नो मोर कलर, इट इज नाऊ ब्लॅक अँड व्हाईट. तो टीव्ही आता ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे. ती घटना दिसती तुम्हाला, पण ती आता तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसतीये. पूर्ण टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे. तुम्ही त्या हॉलमध्ये बसलेला आहात आणि त्या हॉलमधून तो जो टीव्ही दिसतोय तुम्हाला हॉलमधला, तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. आता अजून एक बटन दाबा आणि जो काही आवाज येतोय, ते एक स्पेसिफिक स्टेटमेंट असेल, की आपल्याला परवडत नाही, हे फार महाग आहे, व्हॉटएव्हर. जी काही स्टेटमेंट असेल, ते स्टेटमेंट आठवा, कोणी बोललंय आठवा आणि त्या स्टेटमेंटचा व्हॉल्यूम कमी करत जावा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, म्यूट. इमॅजिन करा, की तो आवाज पूर्णपणे म्यूट झालेला आहे. आता तुम्हाला टीव्हीवर फक्त ते ब्लॅक एंड व्हाईट चित्र दिसतंय. आवाज काहीच येत नाहीये. देअर इस नो साउंड ॲट ऑल. आणि इमॅजिन करा, की अजून एक बटन तुम्ही दाबताय आणि त्या टीव्हीवर अचानक मुंग्या यायला लागल्या. तो टीव्ही ब्लर व्हायला लागलाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता नीटसं काहीच दिसत नाहीये. अजून एक बटन दाबा तुमच्या इमॅजिनेशनमध्ये आणि त्या बटनामुळं तो टीव्ही तुमच्या हॉलमधून मागच्या खिडकीतून उडून हवेत जातोय, अशी कल्पना करा आणि तो वर आकाशात जाऊन कुठेतरी लुप्त झालेला आहे. आता तुम्हाला तिथं काहीच दिसत नाहीये आणि इन्स्टेड ऑफ दॅट टीव्ही तिथं एक सुंदरशी गार्डन तयार झालेली आहे, सुंदरशी बाग तयार झालेली आहे आणि त्या बागेमध्ये तुम्ही बसलेले आहात. जस्ट फील दॅट यू आर सिटिंग इन दॅट गार्डन. खूप सुंदर अशी ती बाग आहे. रम्य वातावरण, वाऱ्याची मंद झुळूक येतीये, पक्ष्यांचा आवाज येतोय आणि अशा बागेमध्ये आता तुम्ही बसलेले आहात. डीप ब्रीथिंग चालू ठेवा. डीप ब्रीथिंग फॉर 5 टाइम्स. 5 वेळा डीप ब्रीथिंग करायचंय.
And as I say, from 5 to 1, on count of 1, you will open your eyes. मी 5 ते 1 अंक मोजतोय आणि 1 अंक म्हणल्यावर तुम्ही तुमचे डोळे उघडायचे. 5, 4, 3, 2 and 1. गेट इंटू युअर अवेअरनेस. तुमच्या अवेअरनेस मध्ये या. डोळे उघडा. तुमच्या अवेअरनेस मध्ये या. कंटिन्यू विथ डीप ब्रीदिंग. डीप ब्रीदिंग करत राहणं खूप चांगलं आहे आपल्या बॉडीसाठी. सो प्लीज ते करत राहा. अँड नाऊ व्हॉट आय हॅव डन इज अ व्हेरी स्मॉल ऍक्टिव्हिटी. एक खूप छोटीशी ऍक्टिव्हिटी पण खूप पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आपण केली, की आपल्या लाईफ मधले जे काही मेमरीज असतात, आपल्या लाईफमध्ये जे काही गोष्टी असतात, त्या आपण माइंडमध्ये स्टोअर करत जातो. हे बाय डिफॉल्ट प्रोसेस होत राहते. ही कशी प्रोसेस होती, काय होती, त्याच्या मागे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्या डिटेलमध्ये नाही डिस्कस करू शकत. पण एक लक्षात घ्या, की प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीची मेमरी आपल्या माइंडमध्ये असते. आता ती चांगली आहे का वाईट आहे ह्याचा आपण कधी विचार करत नाही. त्याचा मला काय फायदा होतो, तोटा होतो, नुकसान होतं ह्याचा काही विचार करत नाही. फक्त ती साठवत जातो, साठवत जातो, साठवत जातो आणि काही-काही गोष्टी खूपच चुकीच्या असतात, खूप निगेटिव्ह असतात. त्या आपल्याला आपल्या मेमरीमधून बाहेर काढायला लागतात. आणि ही वन ऑफ द ॲक्टिव्हिटी होती, की ज्याच्यातून आपण एक तुमची जी काही मनी वुंड आहे, पैशाची जी काही नकारात्मक भावना आहे, जी काही एक निगेटिव्ह भावना आहे, ती आपण दूर करण्यासाठी ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी घेतली. आता इमॅजिन करा किंवा विचार करा रादर, की जर का मगाशीचा तो मनी वुंडचा इंटेन्सिटी 10 ऑन 10 होती, ती घटना जर का मगाशी तुम्हाला आठवण करताना त्याची इंटेन्सिटी 10 पैकी 10 होती, म्हणजे खूप जास्त इंटेन्सिटी होती. तर आत्ता परत जर का तुम्ही त्या घटनेचा विचार करत असाल, तर व्हॉट इस दॅट इंटेन्सिटी? 10 इज हायेस्ट, 1 इज लोएस्ट. प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स व्हॉट इज युअर करंट इंटेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर मेमरी. त्या फक्त मेमरी बद्दल मी बोलतोय. त्याची इंटेन्सिटी आत्ता किती आहे? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. 10 फॉर हायेस्ट, 1 फॉर लोएस्ट. 1, 2, 3 जे काही असेल ते. स्केल आहे ते. 1 to 10 चं स्केल आहे. त्या स्केलमध्ये आत्ता जर का तुम्ही त्याचा विचार केला, तर ती जी निगेटिव्ह भावना आहे, ती 10 पैकी आता त्याला तुम्ही किती मार्क द्याल? Amruta Kulkarni saying 1, very good. Preeti saying 1, very good. 1, wow. 1, excellent, excellent. सी फ्रेंड्स, हार्डली एक छोटीशी 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी, की ज्याचं मी तुम्हाला सायन्स समजून नाही सांगितलं, ज्याचं मी तुम्हाला आगापीच्या काय नाही सांगितलेला. 3, व्हेरी गुड. ज्यांची इंटेन्सिटी 5च्या पेक्षा कमी असेल ना, तर तुमची ती ऍक्टिव्हिटी डन झालेली आहे. आता ह्याचं जर का तुम्हाला सायन्स सांगितलं, ह्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली सांगितल्या, तर तुम्हाला अजून त्याच्या गोष्टींवर अ, जास्त तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील आणि एक चांगला इम्पॅक्ट तुमच्या माइंड आणि बॉडीमध्ये त्याचे रिझल्ट्स तुम्हाला हळू दिसायला चालू होतील. सो काँग्रॅच्युलेशन्स टू ऑल, की तुम्हाला एक तुमचा मनी वुंड, एक ती जखम होती. बघा विचार करा ना, ती ती जी घटना होती, ती घटना तुम्ही आयुष्यामध्ये जी डोक्यात ठेवली, त्याचा त्याचा काय फायदा झाला? जी निगेटिव्ह घटना एखादा दुकानदार तुम्हाला म्हणला असेल, "ए तुम्हाला हे परवडत नाही, तू कशाला आला माझ्या दुकानात?" अशी निगेटिव्ह घटना माझ्या आयुष्यामध्ये ठेवून मी काय करतोय, तर माझ्या एका चांगल्या घरामध्ये एक डस्टबिन आहे आणि त्या डस्टबिनमध्ये तो कचरा भरून चाललाय. त्याचा वास येतोय, पण तो मी कचरा टाकत नाहीये बाहेर. तर हा जो मनीचा कचरा आहे, तो आपण त्यातला एक पार्ट आज हील केला. असे असंख्य गोष्टी आहेत, असंख्य पार्ट्स आहेत. त्याला वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, की ज्याने आपण हील करणार आहोत पुढे जाऊन. पण आत्ता धिस इज व्हॉट वी हॅव डन. सो लेट्स मूव्ह अहेड. पुढे जाऊयात. Please type yes in the chat box if you don't have any question so that we can move. Okay.
ऑल राइट. आता परत एकदा आपल्या प्रेझेंटमध्ये येऊयात. मी थोडंसं पास्ट आणि प्रेझेंट या दोन्ही गोष्टींमध्ये हे करतोय कारण तो एक ब्रिज आहे. नुसताच पास्ट आणि नुसताच प्रेझेंट असं आपण तुकडे नाहीयेत त्याचे. हा एक संघ एक असा टाईमलाईन आम्ही त्याला म्हणतो. ती एक अख्खी टाईमलाईन आहे. जसा एखादा रस्ता असतो. तो रस्ता पूर्ण एक एक संघ रस्ता आहे. तो आपण थोडं कधी पुढे जातोय, कधी मागे जातोय या दोन्ही गोष्टी. सो आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट ॲज अ होमवर्क ही गोष्ट तुम्ही करणार नंतर. लिस्ट आउट 10 थिंग दॅट यू हॅव पर्चेज्ड रिसेंटली दॅट हेल्प यू हेल्थ, रिलेशनशिप अँड हॅपीनेस. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक हेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी किंवा आनंदासाठी तुम्ही काय अशा 10 गोष्टी विकत घेतल्या? वैयक्तिक आनंद, फॅमिलीसाठी नाही. फॅमिलीसाठी नाही, की बाबा रे मी माझ्या घरच्यांसाठी मूव्हीची तिकीट आणली, मी माझ्या घरच्यांसाठी काय आणलं, व्हॉटेव्हर हेल्थसाठी काय आणलं असेल, रिलेशनशिपसाठी काय आणलं असेल, त्यांच्या आनंदासाठी मी आईस्क्रीम घेऊन आलो. घरच्यांसाठी नाही, मी तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी तुम्ही ह्याच्या आधी असे 10 खर्च कुठले केले ते विचार करायचेत. आणि जर का तुम्हाला आत्ता आठवत असतील, प्लीज टाइप इन दी चॅट बॉक्स. कारण ह्याच्यावर एक ॲक्टिव्हिटी पण आहे पुढं. तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी बऱ्याच लोकांना बिलीव्ह मी वैयक्तिक आनंदासाठी खर्च करणं म्हणजे स्वार्थीपणा वाटतो. अरे, मी कसा स्वार्थी होऊ? मी माझ्या स्वतःसाठी कसं काय या गोष्टी चांगल्या विकत घेऊ? व्हेअरएज मी फॅमिलीसाठी नाही करत, मी माझ्या अ, बायकोसाठी नाही करत, मी माझ्या मुलासाठी नाही करत, मी नवऱ्यासाठी नाही करत, मी आई-वडिलांसाठी नाही करत. माझ्यासाठी मी कसं करू? कुठली गोष्ट तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक आनंदासाठी केली, विकत घेतली, ती काही पण असेल हेल्थ, रिलेशनशिप, हॅपीनेस व्हॉटएव्हर आय डोंट नो. अल्टिमेटली हॅपीनेस इस व्हॉट आय वुल्ड से की हॅपीनेससाठी, स्वतःच्या हॅपीनेससाठी मी काय केलं? मग ती हेल्थच्या माध्यमातून असेल, रिलेशनशिपच्या माध्यमातून असेल किंवा अजून कुठल्याही माध्यमातून असेल. काही केलेलं तुम्हाला आठवत आहे का? प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. इन लास्ट हाऊ मेनी इयर्स? नॉट इयर्स. या या महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये सांगा. नाहीतर 10 वर्षापूर्वीचं सांगाल, की 10 वर्षापूर्वी मी अमुक-अमुक केलं होतं. नाही. रिसेंटली 10 गोष्टी. अरे, अरे, आपण कितीतरी पैसे खर्च करतो. रोजच्या रोज कितीतरी Google पे करतो, फोन पे करतो, काय-काय नाही करत. स्वतःसाठी काय केलंय? जॉइन जिम फॉर हेल्थ व्हेरी गुड. पर्चेस बाईक ओके. जॉइन जिम ओके. हे 2च लोकांनी उत्तर दिलेलं आहे. बाकीच्या लोकांचं काय? शर्ट, न्यू पेन, डिजिटल वॉच व्हेरी गुड. बघा, आपण स्वतःवर पैसे खर्च करायचे म्हणले तरी आपल्याला जीवावर येतं. दुसऱ्यांवर खर्च करायला सांगा, कदाचित करू. पण स्वतःसाठी बरीच लोकं फार कंजूसपणे राहतात, कंजूसपणे वागतात. जर का तुमचा मनी ब्लॉक असेल आणि तुम्ही लाखो, करोडो रुपये जरी कमवत असाल आणि स्वतःसाठी पैसे खर्च करत नसाल, व्हॉट इस द यूज? लेस few things like dress, shoes, dry fruits, some sweet. Okay, good. This is very difficult. This is very difficult for a lot of people. But you are what? I visit salon wherever needed, join clothes stitching classes, give few clothes. Very good. Absolutely good. Absolutely good. Such a wonderful thing it is. You know why? Because let me give you that secret. Let me give you that secret, and that secret number one is gratitude. हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये आहात, जेव्हा तुम्ही ग्रेटफुल आहात, जेव्हा तुम्ही धन्यवाद देताय, त्याच वेळेला तुम्ही श्यामसारखं वागू शकता. श्याम आणि रामची स्टोरी
मगाशी सांगितली, राम सारखा कंप्लेंट करत होता. तो मुलगा सारखा कंप्लेंट करतोय, "मला अशीच गाडी का आणली? तशीच पाहिजे होती. मला हेच पाहिजे होतं, तेच नको होतं." अमुक-तमुक-ढमुक या सगळ्या गोष्टी. आणि श्याम, की जो जे दिलंय, मी हे म्हणत नाही की तुम्ही मागू नका. पण जे दिलंय त्याच्यासाठी आर यू सेइंग थँक यू? आणि जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी थँक यू म्हणताय, त्यावेळेला बिलीव्ह मी, युनिव्हर्स विल ट्यून टू अ टोटली डिफरंट फ्रिक्वेन्सी. युनिव्हर्स एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होतो आणि तुम्हाला अजून जास्त गोष्टी देण्यासाठी रेडी राहतो. सो प्लीज टाइप ग्रॅटिट्यूड इन दी चॅट बॉक्स इफ यू आर रेडी टू फॉलो द सिक्रेट नंबर वन. इफ यू वॉन्ट टू मेक मोर मनी, जर का तुम्हाला जास्त पैसे कमवायचे, तर पहिले तुमच्याकडे जे आत्ता आहे त्याबद्दल फील ग्रॅटिट्यूड. टाइप ग्रॅटिट्यूड इन द चॅट बॉक्स. फिल इन द ब्लँक्स. लहानपणी शाळेमध्ये होता ना, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. आज तुमची टेस्ट आहे, मी तुम्हाला सांगितलंच नाही, कदाचित विसरून गेलो. तुमची टेस्ट आहे आता, या क्षणी. फॉर मी मनी इज डॅश डॅश. फिल इन द ब्लँक. फॉर मी मनी इज डॅश डॅश. पण या पर्टिक्युलर फिल इन द ब्लँकला ऑप्शन्स काय नाही आहेत माझ्याकडं. तुम्हाला जे वाटतंय, मनी इज इम्पॉर्टंट, मनी इज व्हॉट एव्हर, जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. फॉर मी मनी इज डॅश डॅश. नेसेसिटी, हॅपीनेस, हॅपीनेस, required for everything. Okay. For me, money is respect. Okay. Important. Okay. Anmol. Okay. Happiness. Energy. Very good. Satisfaction. Money satisfaction. All right. All right. All right. So, freedom, peace of mind. आपण कधी पैशाबद्दल खरंच विचार केलाय का, की मनी म्हणजे नक्की काय माझ्यासाठी? मी आज ग्रुपमध्ये टाकलं होतं एक पोल. कोणाला आठवतंय का, की पैसा मला कसा वाटतो? मित्रासारखा वाटतो, का एक खडूस बॉस सारखा वाटतो, का एखाद्या रिलेटिव्ह सारखा वाटतो? ओके. का कशासारखा वाटतो? आय एम आय एम अंडरस्टँडिंग युअर सायकॉलॉजी अँड आय एम मेकिंग यू टू अंडरस्टँड युअर ओन सायकॉलॉजी. तुम्हाला तुमची स्वतःची सायकॉलॉजी समजून घेण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. अँड आय एम शुअर बाय द एंड ऑफ these 2-3 days यू विल बी प्रो अँड अंडरस्टँडिंग युअर ओन सायकॉलॉजी. तुम्हाला तुमची स्वतःची सायकॉलॉजी, तुमची मनीची सायकॉलॉजी, तुमची वैचारिक बैठक पैशाबद्दलची काय आहे, कशी आहे, हे तुम्हाला पक्क कळेल. सो मनी इज अन एनर्जी. प्रत्येक गोष्ट, जर का तुम्ही क्वांटम फिजिक्सचा अभ्यास केला, तर ते सांगतात की प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. हा लॅपटॉप जो माझ्या समोर आहे, हा माईक जो आहे, ही भिंत आहे, हा मोबाईल आहे, या सगळ्या गोष्टी एनर्जीनी बनलेल्या आहेत. हे एनर्जीचं विश्व आहे. आणि एनर्जीचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे, की ती कधीही डिस्ट्रॉय होत नसती, ती फक्त ट्रान्सफर होत असते. सो मनी एनर्जी फक्त ट्रान्सफर होत असते. कुठली एनर्जी फॉर दॅट मॅटर, ती फक्त ट्रान्सफर होत असते. ज्या लोकांनी फिजिक्स शिकलेलं आहे, सायन्स शिकलेलं आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉयड. एनर्जी कांट बी क्रिएटेड नायदर डिस्ट्रॉयड. ती क्रिएट करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही. हे आपण सायन्समध्ये शिकलो, त्याच्याबद्दल मार्क्स मिळवले, परीक्षेमध्ये लिहिलं, पण त्याला काय असतं माहित नाही. फक्त लिहिले, मार्क्स मिळाले. आज लक्षात घ्या, तेच सायन्स जे तुम्ही 6वी-7वीत शिकला, त्याचबद्दल मी बोलतोय, की ही एनर्जी आहे, की ती फक्त त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं.
आता कुठलीही एनर्जी जर का ती फ्री फ्लो असेल, तर काय होतं आणि जर का ती फ्री फ्लो नसेल, तर काय होतं? मनी इज अन एनर्जी अँड इट मस्ट फ्लो फ्रीली. मनी ही एनर्जी फ्री फ्लो व्हायला का पाहिजे? जसं एक सिंपल उदाहरण देतो, एखादी नदी असती. ती नदी जर का तिचं पाणी वाहतं असेल, तर ती नदी कशी वाटते? वर्सेस एखादी नदी की तिथं पाणी वाहतं नाहीये आणि ते साठून राहिलेलं आहे, ती नदी तुम्हाला कशी वाटते? ज्या नदीचं पाणी वाहत आहे ती फ्रेश वाटेल. तिथं तुम्हाला एक ऊर्जेचा अनुभव येईल, एक छान वाटेल. व्हर्सेस जी नदीचं पाणी स्टॅग्नंट आहे, त्या पाण्याला वास येईल. त्या पाण्यामध्ये अनवॉन्टेड अनवॉन्टेड नाही म्हणता येणार, पण जीव-जंतू हे सगळ्या गोष्टी तिथं असतील, कचरा असेल आणि तिथं तुम्हाला जावंसं वाटणार नाही. सो पैसा हे पण एक एनर्जीचं माध्यम आहे आणि ती एनर्जी जर का स्टॅग्नंट असेल, ती एका जागी जर का थांबलेली असेल, तर तो तुमचा अनहॅपी मनी तयार होईल. बरीच लोकं अशी असतात, की ज्यांच्याकडे पैसे आहेत, पण ते पैसे खर्च करत नाहीत. उद्या आपण त्याच्याबद्दल जास्त बोलणार आहोत, की तुमचा पैशाचा टाइप काय? तुम्ही कुठल्या टाइपचे आहात पैशाच्या रिलेटेड? व्हॉट इस युअर टाइप ऑफ मनी? दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड टुमॉरो. पण आज एवढं लक्षात घ्या, की मनी इस अन एनर्जी आणि ती फ्रीली फ्लो व्हायला पाहिजे. पैसा आला पण पाहिजे, तो खर्च पण झाला पाहिजे. तर नवीन पैसा येत राहील आणि तो खर्च होत राहील. अदरवाईज इट इस नॉट देअर. ह्याच्यासाठी एक सिक्रेट नंबर 2 दॅट इस व्हॉट आय फॉलो, व्हॉट आय लाइक ॲज अ मंत्रा मी तुम्हाला देऊ इच्छितो. फॉर मी मनी इज हा जो प्रश्न विचारला, त्याचं एक उत्तर की जे मला आवडलं, ते म्हणजे मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर. फॉर मी मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर. माझ्यासाठी पैसा जणू काही हवा आहे, की जी मला सगळीकडे उपलब्ध आहे. नाऊ जस्ट इमॅजिन हाऊ पॉवरफुल इज दिस. सी आय एम डायरेक्टली वर्किंग ऑन युअर सबकॉन्शियस माइंड आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मेटाफोर्स कळतात. त्याला ज्ञान कळत नाही, त्याला बाकीच्या गोष्टी कळत नाहीत. सो आय एम डायरेक्टली प्लेइंग विथ युअर सबकॉन्शियस. मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर. हा एकच मंत्र तुम्ही जर का तुमच्या सबकॉन्शियसला रिपीटेडली केलं. बरीचशी लोकं इथं अफर्मेशन्स बद्दल काम करत असतील, ऐकलं असेल त्यांनी. ज्यांनी ऐकलंय त्यांनी ही एक अफर्मेशन तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. ज्यांनी अफर्मेशन्स कधी केले नाहीत, स्टार्ट करा. एक छोटंसं अफर्मेशन आहे, मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर. आता मला सांगा हवा कुठे-कुठे अवेलेबल आहे? तुम्ही इथं बसलाय, जिथं कुठं आत्ता बसलाय, तिथं पण हवा अवेलेबल आहे. तुम्ही ट्रॅव्हल करताय, तिथं पण हवा अवेलेबल आहे. तुम्ही डोंगरावर गेलात तरी हवा अवेलेबल आहे. तुम्ही मूव्हीला गेलात तरी हवा अवेलेबल आहे. तुम्ही ऑफिसला गेलात तरी हवा अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या कारमधून प्रवास करताय तरी हवा अवेलेबल आहे आणि तुम्ही झोपलेला आहात तरी हवा अवेलेबल आहे. तुम्ही लंडनला गेलात तरी हवा अवेलेबल आहे. तुम्ही यूएसला गेलात तरी अवेलेबल आहे. तुम्ही अंटार्क्टिकाला जरी गेलात तरी तिकडं अवेलेबल आहे आणि तुम्ही अगदी हिमालयात जरी गेलात आणि अ, एव्हरेस्टवर जरी गेलात, ऑफ कोर्स एव्हरेस्टवर कमी आहे, पण अवेलेबल आहे. सो जर का मी माझ्या माइंडला एक नवीन बिलीफ सिस्टम द्यायला चालू केलं, मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर. माझा माइंड वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज सर्च करायचा प्रयत्न करेल. सबकॉन्शियस माइंडवर एक खूप डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी ते काम कसं करतं. ती थिअरी मी काही आत्ता सांगणार नाहीये. ती नंतर कधीतरी. पण आत्ता मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन सांगतोय. मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर. प्लीज टाइप एअर इन द चॅट बॉक्स और मनी इज इक्वल टू एम इज इक्वल टू ए. मनी इज इक्वल टू एअर. प्लीज टाइप एम इज इक्वल टू ए. एम इज इक्वल टू ए. Money is like an air which is available everywhere. Are you feeling that this is very powerful? जर का तुम्ही हे रिपिटेशन चालू केलं आजपासून,
You are shifting to a new identity. हा शब्दप्रयोग तुम्ही कोणी ऐकला असेल, मनी आउट ऑफ थिन एअर. मनी आउट ऑफ थिन एअर. ही प्रोड्युसेस मनी आउट ऑफ थिन एअर. हा एक शब्दप्रयोग इंग्लिश मधला. ज्यांना माहित नसेल, गुगल करा. मनी आउट ऑफ थिन एअर. हा कुठून आला? डोंट यू थिंक दॅट देर इज सम कनेक्शन टू दिस अँड दॅट? की थिन एअर मधून पैसे काढले. अरे थिन एअर मधून पैसे काढले जादू आहे का? येस, इट इज मिरॅकल, इट इज मॅजिक. वी आर लर्निंग दॅट. वी आर गोइंग टू लर्न दॅट. सो मनी इज लाईक अन एअर विच इज अवेलेबल एव्हरीवेअर. पहिलं सिक्रेट होतं, पहिला फंडा होता आपला ग्रॅटिट्यूड. दुसरा फंडा आज जो शिकलो तो म्हणजे मनी इज लाईक अन एअर विच इज अवेलेबल एव्हरीवेअर. आणि कमिंग टू द नेक्स्ट पार्ट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी युनिक, and that is we are going to do a 2 minute visualization. Not visualization, I would say. एक 2 मिनिटं फक्त तुम्ही डोळे बंद करून बसायचे. प्लीज क्लोज युअर आईज अगेन. वी आर अगेन डुईंग एक्सरसाइजेस. Let me stop the screen sharing. Now we are going to do some exercise. प्लीज क्लोज युअर आईज. तुमचे डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि आपण एक प्रेयर करणार आहोत. दिस प्रेयर इज नॉट रिलेटेड टू एनी रिलिजन, एनी कास्ट. ही कुठल्याही धर्माची, कुठल्याही जातीची, कुठल्याही पंथाची प्रेयर नाही. ही प्रेयर आपण कुणासाठी सुद्धा म्हणू शकतो. ह्याला होओपनोपो प्रेयर म्हणतात. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ NLP, पण ही गोष्ट मला आवडली, शिकताना कळली आणि खूप त्याचा फायदा झाला. तर ही प्रेयर आपण कुणासाठी तरी, कुणाला तरी उद्देशून म्हणायची असती. तशी ही आज आपण मनीला उद्देशून म्हणणार आहोत. प्रेयर आहे होओपनोपो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. डिअर मनी, प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे रिपीट करा तुमच्या मनामध्ये. डिअर मनी, पैशाला तुम्ही उद्देशून म्हणताय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. डिअर मनी. डिअर मनी एकदाच म्हणायचंय आणि त्याच्या पुढं फील इन युअर बॉडी दॅट यू आर सेइंग सॉरी टू दॅट मनी. इमॅजिन तो मनी तुमच्या समोर बसलेला आहे. तुमचा पैसा तुमच्या समोर बसलेला आहे आणि त्या पैशाला तुम्ही काय म्हणताय? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. लेट्स डू दिस प्रेयर. तुम्ही रिपीट करत राहा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी,
आय लव्ह यू. थँक यू. हॅव अ डीप ब्रीथिंग. 3 ते 5 वेळा डीप ब्रीथिंग करा. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. Slowly, very slowly. Please open your eyes. All right. So, मित्रांनो, आज जे काही आपण बघितलं ते मनी रिलेटेड आपल्या पास्टच्या ज्या काही बिलीफ्स आहेत त्याच्याबद्दल आपण काम केलं. एक ॲक्टिव्हिटी घेतली की ज्याच्यामध्ये पास्टचे जे काही एक तो जो एक ती जी घटना होती की ज्या घटनेमुळं माझ्या मनीच्या बिलीफ्सवर परिणाम झाला, निगेटिव्ह परिणाम झाला. त्या घटनेला आपण दुरुस्त केलं. ग्रॅटिट्यूड बद्दल शिकलो आणि मनी इज लाइक अन एअर व्हिच इज अवेलेबल एव्हरीवेअर हे शिकलो. नाऊ दॅट इज द एंड ऑफ द डे. बट इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेशन्स, ज्याला कोणाला काही क्वेशन्स आहेत, प्लीज वी विल प्रोसीड फॉर द Q&A. आय एम रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी आणि मग आपण Q&A घेऊयात.